नागपुरातील 12वी पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। 4 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात। कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे। पेपर सुरू होण्यापूर्वी प्रश्नोत्तरांसह पेपर व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडालेली होती। या धक्कादायक प्रकारानंतर अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। दरम्यान यावर शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। नागपूर शहरातल्या एका शाळेमध्ये एक विद्यार्थिनी पेपर सुरू झाल्यानंतर वॉशरूमच्या बहाण्याने बाहेर गेली आणि जवळजवळ 10 ते 12 मिनिटे ती वापस नव्हती आली। आमच्या पर्यवेक्षकाने तातडीनं त्या ठिकाणी लक्ष घातलं, त्या मुलीला विचारपूस केली आणि हे सर्व प्रकरण लक्षात आलं। त्याच्यानंतर सदर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। आतापर्यंत 4 लोकांना अटक करण्यात आली। निशिकांत नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता, त्या अनुषंगाने त्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली। ह्या प्रकरणाची अजून सखोल चौकशी करण्याकरता एसआयटीचं देखील गठन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण प्रकरण लवकरात लवकर या ठिकाणी उघडकीस करू। नागपूर शहरातल्या